श्रद्धा भर गुरु गुरु ध्यान सत्य ताजे नमके मंदिर आयात माता आवाज पुष्प काले गुलाल पुष्प हाती घेऊन याद्वारी ओ वाळवळणी नाथादयाला गुरु गोरक्षण दयाला गुरु राज माऊली एकदम सिंगल हो एक मिनिट फक्त लगेच बाहेर येतो आम्ही काय परिणाम झाला हे बघायचं. तसंच आमचे धडाडीचे कार्यकर्ते आणि यानंतर संतांचे चरित्र आले. यावरून असं लक्षात येतंय की 252 संत या इथे अवतार अशा अनेक आहेत, पण 252 संत म्हणजे पावन भूमी म्हणूनच आले, पवित्र देश म्हणूनच आले, पण अतिशय पवित्र भूमी आहे, अतिशय पवित्र आहे. आपण भाग्यवान आहोत. याच भूमीमध्ये हजारो वर्षापूर्वी एक परंपरा उदयाला आली. मला परंपरा नाथ परंपरेपर्यंत येऊन ठेवून द्यायची. अनेक वर्षापूर्वी एक परंपरा उदयाला आली. त्या परंपरेचं नाव होतं दादा ऋषी परंपरा. फार विद्वत असणारी ही परंपरा होती, फार विद्वत होती ही ऋषी परंपरा. इतकी विद्वत होती, याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार शास्त्रकारांनी केलेले आहेत. एक देवर्षी म्हणायचे, एक राजश्री म्हणायचे आणि एक महर्षी म्हणायचे. 3 ऋषी परंपरा होती. 3 प्रकार केले. देवर्षी कोणाला म्हटलं जाईल?
बरेच दिवस त्यांच्या वतीने सर्वांचे आभार. आज नगर शहरापासून 20 किलोमीटर असणाऱ्या चैतन्य गोरक्षनाथ गडावरती धर्मनाथ बीज या ठिकाणी आपण साजरी करतो. गेल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून हे 4 प्रकारचे उत्सव आम्ही गोरक्षनाथ गडावरती साजरे करीत असतो. त्यामध्ये आज धर्मनाथ बीज हा उत्सव साजरा करतो. धर्मनाथ बीज उत्सव साजरा करताना टोटल मंदिरावरती रोषणाई करणं, मंदिराचा महापुरुष आणि असणाऱ्या प्रतिनिधींच्या हस्ते महापूजा करणं आणि ज्ञानदानमधून कीर्तन करणं आणि महाप्रसाद या रूपाने या ठिकाणी धर्मनाथ बीज साजरी केली जाते. धर्मनाथ बीजाच्या उत्सवानिमित्त मांजरसुंबा, डोंगरगण, पिंपळा माळवी, वडगाव, देरे, विळर, नांदगाव, शिंगे, नगर, राऊरी अशा जिल्ह्यातून आलेल्या सर्व भाविक या ठिकाणी येतात. पारनेरवरून या ठिकाणी दिंडी येते आणि उत्साहामध्ये धर्मनाथ बीज या ठिकाणी साजरी केली जाते. धर्मनाथ बीज साजरी करण्याचा मोठा मानस म्हणजे या परिसरामध्ये पूर्वी कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नसताना चैतन्य गोरक्षनाथच्या शाबरी विद्येच्या माध्यमातून अनेक कुटुंब या ठिकाणी त्यांच्या आरोग्यामधून बाहेर पडलेले आहेत. कोणाचे गायी आजार असेल, कोणाचा माणूस आजारी असेल, त्या अंगाराच्या आधारावरती शाबरी विद्याच्या आधारावरती चैतन्य गोरक्षनाथांनी गेल्या 30, 35, 40 वर्षात त्या परिसरातील सर्व गोरगरीब जनतेला या ठिकाणी नीट करण्याचं काम चैतन्य गोरक्षनाथांनी केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून परिसरातील सर्व लोकांचं या ठिकाणी मोठे दैवत समजून लाखो लोक या ठिकाणी येतात. आम्ही या ठिकाणी धर्मनाथ बीज या ठिकाणी साजरी करतो. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक क वर्गाच्या माध्यमातून विकास कामाचा आराखडासुद्धा या ठिकाणी घटरस या ठिकाणी करतात. म्हणून महाराष्ट्र शासनाचे तसेच या ठिकाणी असणारे आमदार शिवाजीराव पाटील साहेब तसेच परिसराच्या सर्व भाविक भक्तांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. सर्वांना चैतन्य गोरक्षनाथच्या धर्मनाथ बीजच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी बीज संदर्भात माहिती दिलेली आहे. धर्मनाथ बीज म्हणजे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ हे प्रयागराजला गेला असता भ्रमण करीत असताना ते एका मंदिरात उतरले. ते मंदिर महादेवाचं होतं आणि त्या मंदिराच्या शेजारीच स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीवर तिचा त्रिविक्रम राजा अतिप्रसिद्ध होता, त्याची प्रेत येत होतं. ते गोरक्षनाथ आणि त्याच्या मागं ते पॉप्युलर पाहून त्याची जी लोकप्रियता पाहून जे लोक हळहळ करत होते ते गोरक्षनाथाने ऐकलं आणि गोरक्षनाथाच्या मनात असं झालं की आपण या राजाला उठवू. तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला म्हटले, मी या राजाला उठवतो आणि तुम्ही जर नाही उठवलं तर मी अग्निकाष्ट करतो. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ म्हणला, तू अग्निकाष्ट काय करू नको. तुम्ही त्या ईश्वराचा नियम असा आहे की एकदा जे ठरलेलं आहे त्याच प्रमाणे विधी होतात. म्हणून मग त्यांनी तुम्ही त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याला उठवतो असं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला सांगितलं. मग त्याचं प्रेत याची मच्छिंद्रनाथाची त्या मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवलं आणि मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथ तुम्ही या ठिकाणी त्याचं संरक्षण करा असं 12 वर्षांनंतर मग राजा परत होईल त्यावेळेला आपण परत हे करू. त्याप्रमाणे जे मच्छिंद्रनाथ त्या राजाच्या स्मशानभूमीमध्ये ठेवला असतं त्या ठिकाणी प्रवेश केला आणि तो राजा उठला. आणि मग त्या राजा उठल्यानंतर लोकांना आनंद झाला. नंतर 12 वर्ष त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या शरीरात राहिले. त्याची जी राणी होती त्या राणीपासून त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलगाचं नाव धर्मनाथ ठेवलं. धर्मनाथ नंतर 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हे त्या ठिकाणी आले असता त्या राजाला विचारलं का आता जे धर्मनाथ आहे त्याला आपण अनुग्रह देऊ. त्याप्रमाणे धर्मनाथाला गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला. म्हणून त्या दिवशी जी विधी केली जाते ती धर्मनाथ बीज म्हणून साजरी केली जाते. आणि नाथ संप्रदायामध्ये या धर्मनाथ बीजीला
अत्यंत महत्त्व आहे. जे लोक धर्मनाथ बीज साजरे करते, अन्नदान करते आणि इतर विधी करते, त्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होईल असं गोरक्षनाथांनी उपदेश दिलेला आहे. म्हणून ही धर्मनाथ बीज दरवर्षीच मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. नाथ संप्रदाय अति महत्त्वाचं उत्सव आहे. थँक्यू. आजच्या दिवशी भगवान श्री गोरक्षनाथांनी जे रेवती आणि त्रिविक्रम राजाचे चिरंजीव आहेत म्हणजे मच्छिंद्रनाथाचे अंश धर्मनाथांना आजच्या दिवशी त्या ठिकाणी गुरुदीक्षा दिली होती. म्हणून या दिवशीला त्या ठिकाणी फार अनन्यसाधारण नाथ संप्रदायामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर याच्यात मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.